जोशी आपल्या सोबत आहेत। प्रसन्न, आजच्या सभेचा सार काय कन्क्लुजन काढायचं? नम्रता, या सभेचा सार सांगायचं झालं तर एक तर त्यांनी स्पष्ट केलेला आहे आणि तो दावा सुद्धा करण्यात आला होता की बघा आता निवडणुका जाहीर झालेल्या आहे, मात्र इंडिया आघाडी समोर आहे, त्यामुळे इंडिया आघाडी तुटलेली नाही हे त्यांनी एक दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। दुसरी गोष्ट, राहुल गांधींनी आणि पर्यायानं काँग्रेसने, मल्लिकार्जुन खरगे विशेषतः राहुल गांधींच्या बोलण्याचा जर का सार काढायचं तर राहुल गांधींचं यापुढचं टार्गेट एक ईव्हीएम हा भाजपसाठी सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा आहे। राजा के प्राण ईव्हीएम मशीन में है असं अनेक जणांनी म्हटलेलं आहे, राहुल गांधी सुद्धा म्हणाले, त्यामुळे तो एक टार्गेटचा मुद्दा ते करणार आहेत। तरी सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावं जेणेकरून ईव्हीएम मधलं जे काही कथित सेटिंग आहे त्याचा परिणाम होणार नाही। दुसरा मुद्दा 5 की गॅरंटी ती आता 25 गॅरंटी असणार आहेत काँग्रेस पक्षाकडनं किंवा इंडिया आघाडीची एकूण जी 5 गॅरंटी राहुल गांधींची होती ती आता इंडिया आघाडीच्या म्हणून एकूण 25 गॅरंटीज देण्यात येणार आहेत मोदींच्या गॅरंटीला काउंटर करायला। तिसरा मुद्दा असेल जे राहुल गांधी एक स्ट्रॅटेजी म्हणून वापरत आहेत असं दिसतंय की ही लढाई मोदी या व्यक्तीच्या विरोधात, भाजप या पक्षाच्या विरोधात नाही, एका विचारधारेच्या विरोधात आहेत आणि केवळ चेहरा आहेत मोदी, बाकीची विचारधारा वेगळी आहे, ती हुकुमशाही पद्धतीची आणि त्याच्या विरोधात आपला लढाई असं ते सांगायचा प्रयत्न करतायत। एकूणच इंडिया आघाडी आणि दुसरीकडे खरगे सुद्धा म्हणाले किंवा राहुल गांधी सुद्धा म्हणालेत की जे निघून गेलेत पक्षातून, त्यांनी अशोक चव्हाणांचं नाव नाही घेतलं, मात्र रेफरन्स सगळ्यांना कळलं इथल्या लोकांना, हे लोक आता घाबरून गेलेले आहेत, त्यांनी पक्षांतर मनाने केलेलं नाही, उद्या सत्तांतर झालं ती माणसं परत येतील। एकूणच एक टोन सेट केलेला आहे, युद्धाला तोंड फुटलेलं आहे आणि प्रमुख मुद्दे याच्यावरतीच लढलं जाईल। ईडी सीबीआयची भीती, भाजपची किंवा मोदी यांच्या सत्तेची भीती आणि त्याच्या जोडीला आपण त्याला कसं उत्तर देणार आहोत, ज्याला ते दावा करतायत मोहब्बत की दुकान। नम्रता, प्रसन्न, धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल।